महाराष्ट्र पोलीस रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची भव्य जनजागृती रॅली। महाराष्ट्र पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरात सेंट सेव्हियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या NCC, NSS तसेच इतर 400 ते 500 विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। या रॅलीचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता। ही रॅली सेंट सेव्हियर्स हायस्कूल कॉलेज परिसरातून सुरू होऊन DSP चौक, तारकपूर बसस्टँड मार्गे सेंट सेव्हियर्स हायस्कूल व कॉलेज येथे पोहोचली। रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावणे, रस्ता सुरक्षा आपली जबाबदारी अशा घोषणांद्वारे नागरिकांचे लक्ष वेधले। रॅलीनंतर माननीय पोलीस निरीक्षक श्री बोरसे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रस्ता अपघातांची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय तसेच वाहन चालविताना पाळावयाचे नियम याची सविस्तर माहिती दिली। विद्यार्थ्यांनी स्वतः नियम पाळण्याबरोबरच समाजातही रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले। या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी सकारात्मक संदेश पोहोचला असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा या अभियानाचे विशेष आकर्षण ठरला। यावेळी उपस्थित मान्य श्रीमती शिंदे JY, प्राचार्य सेंट सेव्हियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अहिल्यानगर, मान्य श्री बाबासाहेब बोरसे, शहर वाहतूक नियंत्रण शाखा प्रमुख अहिल्यानगर, शमुवेल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक गायतडक साहेब, पोलीस उपनिरीक्षक आसिफ शेख, पोलीस उपनिरीक्षक रामराव शिरसाट ASI, सूत्रसंचालन डेव्हिड पाटोळे यांनी केले। सहकार्य श्री जॉन सोनवणे, श्री जमदाडे सर, सर्व सेंट सेव्हियर्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। आज रस्ता सुरक्षा सप्ताह 2026 अंतर्गत सेंट झेवियर हायस्कूल आणि कॉलेज येथे मुलांची वाहतूक नियमाबाबत जनजागृतीबाबत एक रॅली काढण्यात आली आणि सर्व मुलांना वाहतूक नियमाचे मार्गदर्शन करण्यात आले। सदर कार्यक्रम 1 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत पोलीस प्रशासनामार्फत राबवण्यात येतो। बाकी सर्व स्टेक होल्डरसुद्धा यामध्ये सहभागी होतात। शहर वाहतूक शाखा अहिल्यानगर यांच्या मार्फतीने शहरातील जवळजवळ सर्व कॉलेज, सर्व हायस्कूल यामध्ये आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत। या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम, लायसन्स, इन्शुरन्स आणि इतर जे नियम आहेत याबद्दल मार्गदर्शन करतो। लायसन्स आणि इन्शुरन्सचं महत्त्व काय आहे याबाबत मुलांना माहिती देऊन मुलांच्या मार्फतीने रॅली काढून मुलांच्या हातात या वाहतूक नियमाचे घोषवाक्य लिहून तर मुलांना ते उद्घोषित करायला होतो, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती करून वाहतुकीचे नियमाचे पालन करण्यास आम्ही मुलांच्या मार्फतीने लोकांना विनंती करू, जेणेकरून जे रोज होणारे शेकडो अपघात आहे त्यामध्ये अनेक लोक मरण पावतात। कुठेतरी या आमच्या मुलांच्या मार्फतीने होणाऱ्या छोट्याशा प्रयत्नामुळे काही प्रमाणात वाहतूक अपघातास आळा बसेल अशी आमची अपेक्षा आहे। आणि या आपल्या मीडियाच्या मार्फतीने मी सर्व जनतेचं आवाहन करतो की कृपया आपण सर्वजण वाहतुकीचे नियम पाळावे। वाहन चालवताना कृपया लायसन्स, इन्शुरन्स आपल्या गाडीचं अपडेट ठेवावे, जेणेकरून भविष्यात होणाऱ्या ज्या लिगल गोष्टी आहे, लिगल ज्या कारवाई आहे त्या आपण टाळू शकतो आणि कुठेतरी वाहतुकीचे नियम पाळून आपण आपलं आणि आपल्या फॅमिलीचं जीवनाची सुरक्षा करू शकतो। वाहतुकीचे नियम याबाबत आम्ही मुलांना आणि जनतेत ज्यावेळेस प्रबोधन करत असतो त्यावेळेस मोटरसायकल चालवताना मोटरसायकल स्वार आणि त्याच्या मागे बसलेला जो स्वार असतो त्यांनी दोघांनी मोटरसायकल चालवताना हेल्मेट घालावे, तसेच कार चालवताना सीट बेल्ट लावावा, तसेच कुठल्याही मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, तसेच मोबाईलवर बोलताना कुठलेही वाहन चालवू नये हे, आणि इंडिकेटर आणि आपल्या गाडीचे जे महत्त्वाचे जे दिवे असतात त्याचा आपण वापर करावा। उजवीकडे वळताना आपण इंडिकेटर देऊन वळवावे, जेणेकरून मागच्या येणाऱ्या व्यक्तीस आपण समोरून उजवीकडे वळत आहोत याची माहिती कळेल आणि तो तुम्हाला ती
तुम्हाला जाऊ देण्यास जागा देईल. इंडिकेटरचा वापर करावा. तसेच रेडियम रात्रीच्या वेळेस बऱ्याच ठिकाणी हायवेला वाहनाला पाठीमागून रेडियम नसल्यामुळे, समोर वाहन आहे हे दिसत नसल्यामुळे बरेच वाहनं त्या वाहनाला येऊन धडकतात आणि बरेच लोकांचा त्यामध्ये जीव जातो. तरी वाहन चालकांनी आपल्या गाडीचे सर्व गाडीला रेडियम लावावे. आपले सर्व इंडिकेटर वगैरे सर्व व्यवस्थित आहे का याची तपासणी करावी, जेणेकरून हायवेवर रस्त्यावर आपण चालवत असताना रात्रीच्या वेळेस आपली गाडी समोरच्या मागच्या व्यक्तीला दिसेल आणि आपलं आणि इतर जीविताचं संरक्षण यामध्ये होऊ शकेल. धन्यवाद. वाहतुकीच्या नियमाबाबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपले पालक वगैरे सकाळी वॉकिंगला जातात, त्यांनी उजव्या बाजूने जायला पाहिजे. आणि डाव्या बाजूने वाहन चालतंय, पायी चालणाऱ्याने उजव्या बाजूने जायला पाहिजे. त्यामुळं अपघाताचे प्रमाण कमी होईल. आणि पिऊन खाऊन वाहन चालवण्याचं प्रमाण जास्त वाढलेले आहे. त्यामुळं आपल्याला समोरून कोणतं वाहन येतं हे दिसतं, पाठीमागून डॅश बसण्याची शक्यता कमी होती. दुसरं म्हणजे सिग्नलवर थांबताना प्रदूषण टाळण्यासाठी व आपलं ज्यावेळेस आपण सिग्नलवर थांबतो ते सेकंदाचे पल्स पडत असतात, तर शेवटी 5-5, 4-4, 3-3, 2-2, 1-1 असे जे वाजतात त्यावेळेस 5-5 सुरू झालं का आपलं वाहन चालू करायचं असतं, असे लोकांना माहिती दिली. मी कुमारी ज्योत्स्ना योसेफ शिंदे, प्राचार्य सेंट झेवियर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज. आज आमच्या शाळेच्या वतीनं आणि कॉलेजच्या वतीनं ही जी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने जी रॅली काढली होती त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. कारण महाराष्ट्र शासनाच्या शालेय नियमाप्रमाणे परिवहन समिती शाळेमध्ये स्थापन करण्यात यावी आणि परिवहन समितीमध्ये स्थानिक पोलीस त्यांचा नियम आहे की स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी येऊन वाहतुकीचे नियम आणि त्याच्यामध्ये ज्या दुर्घटना कशा टळतील याच्याविषयीचं मार्गदर्शन करावं. यासाठी आम्ही माननीय बोरसे साहेबांना बोलवलं होतं. त्यांनी येऊन अतिशय सुंदर रीतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याचा फायदा आमच्या ह्या मुलांना, विशेष करून इयत्ता 12वीची मुलं जी 18 वर्षाच्या पुढची आहेत त्यांच्यासाठी तो उपयुक्त होणार आहे असा माझा विश्वास आहे. आमच्या शाळेतर्फे आणि संस्थेतर्फे मी हार्दिक आभार मानते. धन्यवाद.